देवा शपथ खोटं सांगू नको. नाही, असं तू आणि काही तू खोटं segment सांगणार आहे. नाहीस, मला माहिती आहे. तू जे सांगशील ते छान खरं आणि एकदम मस्त सांगशील. म्हणजे मी काम करत होते इन मुंबई चॅनलसाठी, पण मी अत्यंत आतून अस्वस्थ होते की मी माझी मुलगी शेजारच्या तासावरच्या असलेल्या पाळणाघरात ठेवून आली आहे. म्हणजे आपला वेळ हा आपल्या हातात असेल, त्याचे आपण मालक असू, आणि इतर लोक आपल्या कामाची वेळ नाही ठरवणार, आपणच आपल्या कामाची वेळ ठरवायची. क्या बात आहे. बाईनी किंवा स्त्रीनी किंवा मुलीनी आर्थिक स्वावलंबी असलं पाहिजे. तुम्ही तुमचा पैसा कमवलाच पाहिजे. तुम्ही तुमच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. माझ्यातला स्वत्वाचा शोध घेताना स्वहित जपून परहित पण जाणायचं आहे. ही भावना जर तुमच्यामध्ये असेल तर जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला थांबवू शकत नाही. मित्रमैत्रिणींनो नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त मजेत आहात ना? माइंडफुल आहात ना? माइंड अँड हार्ट बॅलन्सने सगळं चालू आहे ना? मी डॉक्टर आरती सूर्यवंशी आणि आपण भेटतोय माइंडफुल हार्ट टॉक शोच्या या सीझन 4मध्ये. माइंडफुल हार्ट टॉक शो अर्थात पॅशन, प्रोफेशन आणि पर्पज. तर मित्रमैत्रिणींनो तुम्हाला माहितीच आहे की आपण ह्या शोमध्ये विविध माइंडफुल पर्सनॅलिटीजना बोलवतो, त्यांच्याशी भरपूर गप्पा मारतो, त्यांच्या आयुष्याबद्दल खूप सारी माहिती त्यांच्याकडनं आपण करून घेत असतो. तर आज आपण अशा एका माइंडफुल पर्सनॅलिटीला भेटणार आहोत, त्यांच्याशी भरपूर गप्पा मारणार आहोत. अशी ही माझी मैत्रीण आहे आणि ती सगळ्या तमाम आपले जेवढे सबस्क्रायबर्स आहेत, स्पेशली सगळ्या माझ्या ज्या महिला मैत्रिणी सबस्क्रायबर्स आहेत त्यांच्यासाठी ती खूप मोठी इन्स्पायरिंग अशी पर्सनॅलिटी आहे. तर मित्रमैत्रिणींनो तुम्हाला माहिती आहे की सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये काही ना काहीतरी अडचणी असतात, अनेक गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागतं, अनेक गोष्टींमधून आपल्याला सगळ्यांना जावं लागतं. आपल्याला आपला संसार पण सांभाळायचा असतो, आपल्याला स्वतःला पण काही ना काहीतरी आपल्या आयुष्यामध्ये करायचं असतं. तर अशा ज्या माझ्या सगळ्या मैत्रिणी आहेत त्या सगळ्या मैत्रिणींसाठी ही मैत्रीण अगदी इन्स्पायरिंग अशी पर्सनॅलिटी आहे. तर मित्रमैत्रिणींनो तुम्हाला मी सांगते की ती सेल्फ मेड आहे, ती वर्ध्याहून मुंबईला आली आणि ती पक्की ठाणेकर झाली. आणि एवढंच नाही तर ती प्रारंभ कला अकॅडमीची फाउंडर आहे. अत्यंत अतिशय जीवाभावानी मनापासून ती विविध प्रोग्रॅम ह्या प्रारंभ कला अकॅडमी थ्रू करत असते. तिला नुकताच एक अतिशय महत्त्वाचा असा पी सावळाराम पुरस्कार तिला मिळालेला आहे, तिच्या अतिशय महत्त्वाच्या कामासाठी मिळालेला आहे. ती थिएटरमध्ये तिने पदवी घेतलेली आहे, तिने तिचं पोस्ट ग्रॅज्युएशन ड्रॅमॅटिक्समध्ये केलेलं आहे, तिची PhD बालकलाकार आणि थिएटर ह्याच्यामध्ये तिने घेतलेली आहे आणि ती बालकलाकारांसाठी अतिशय खूप खूप मनापासून काम करते आहे. तिने तिच्या जीवनाशी तिच्या कलेचा इतका छान संबंध जोडला आहे आणि ते मला मनापासून अतिशय खूप भावतं, आवडतं. आणि तिच्या अनेक अशा विविध गोष्टी ह्या आमच्या ह्या गप्पांमधून तुमच्यासमोर येणार आहेत आणि खूप मज्जा आपण करणार आहोत ह्या तिच्याशी गप्पा मारताना आणि ह्या टॉक शोमधून. तर मित्रमैत्रिणींनो आपण सगळेजण स्वागत करूया अरुंधतीचं. अरुंधती भालेराव आज आपल्यासोबत आहे. अरुंधती, तुझं खूप खूप मनापासून स्वागत आहे माइंडफुल हार्ट टॉक शोमध्ये. धन्यवाद. छान वाटतंय तुला भेटून. येस. तर मित्रमैत्रिणींनो अरुंधती आज आपल्यासोबत आहे आणि नुकताच त्यांनी बालकलाकारांसोबत एक छान आत्ता जस्ट काही दिवसांपूर्वीच प्रोग्राम घेतला. तिच्या चला व्यक्त होऊया ह्या प्रोग्रामसाठी अनेक व्यक्ती जाऊन तिथे बसून ऐकायला असूसलेल्या असतात. ती ताणतणावांच्या ह्याच्यासाठी ती छान छान शिबिरं घेते हे मला माहिती आहे. आणि नुकतंच तिचं मला वाटतं एक शिबिर आत्ताच नाशिकला झालं आणि महिला पोलिसांसाठी झालं, तेही मला कळलं आहे. तर मित्रमैत्रिणींनो अशी आपली मैत्रीण अरुंधती आज आपल्यासोबत आहे आणि तिने तिचं थिएटर आणि तिचं जीवन ह्याचा संबंध इतका छान जोडला आहे. तर अरुंधती मला पहिल्यांदा तुझ्याकडनं जाणून घ्यायला आवडेल आणि सगळ्या आपल्या रसिक मित्रमैत्रिणींना तुझ्याकडून हे जाणून घ्यायला आवडेल की तू ठीक आहे, तू थिएटरमध्ये तुझी पदवी घेतलीस, तू पदव्युत्तर शिक्षण तुझं थिएटरमध्ये केलंस, तू तुझी PhD तुझी थिएटरमध्ये झालेली आहे. तर हे सगळं करत असताना जेव्हा तू ठाण्याला आलीस लग्न करून, तर तुझ्या या सगळ्या अशा ह्या करिअरची सुरुवात झाली तरी कशी?
तू डायरेक्ट थिएटरमध्ये येऊन डायरेक्ट तू कला अकॅडमी सुरू केलीस, की त्याच्या आधी तू बऱ्यापैकी काही गोष्टी केल्यास आणि मग तू तुझ्या ॲक्टिंग अकॅडमीला सुरुवात केलीस? कसं झालं, तुझा प्रवास कसा झाला, तुझी सुरुवात कशी झाली, ते आम्हाला सगळ्यांना ऐकायला आवडेल तुझ्याकडून. सगळ्यात पहिल्यांदा आरती, तुझा हा जो सीझन चालला आहे सगळा, हा मी सातत्याने बघते आणि खूप छान पद्धतीने तू सगळा होस्ट तर करतेस, पण अनेक विविध क्षेत्रातल्या नामांकित व्यक्तींना तू ह्या टॉक शोच्या माध्यमातून आमंत्रित करत असते. तुझं शिक्षण आणि हा तुझा कार्यक्रम याची तू जी काही टाईम मॅनेजमेंट करून सांगड घालते, दॅट इज रिअली व्हेरी क्रेडिटेबल. तर सगळ्यात पहिल्यांदा तुझे खूप थँक्स. पण त्याचबरोबर मला आणखीन 2 व्यक्तींचे थँक्स मानायचे आहेत की ज्यांनी तुझ्यापर्यंत मला पोहोचवलं आहे. ऑफकोर्स डेस्टिनीच्या मनात ते होतंच, पण अगदी सुरुवातीला मला वाटतं आपल्या दोघींची कॉमन मैत्रीण दीप्ती कराळे, येस, जिने तुला माझं नाव सुचवलं होतं. समहाऊ ते आपलं काही मला वाटतं वर्कआउट झालं नाही, कारण आपण एकमेकींच्या संपर्कात आलो नाही. त्यानंतर प्रसिद्ध तबलावादक रवी नवले ह्यांनी मला एकदा फोन करून विचारलं की अशा अशा एक मॅडम आहेत, त्या टॉक शो करतात, त्याच्यात तुम्ही बोलाल का? आणि कॉन्फरन्सवर आपल्याला घेतलं आणि मग त्यातनं ही सुरुवात झाली. आणि नंतर तुला मला वाटतं आठवलं की अरे दीप्तीनी ह्यांच्याचबद्दल आपल्याला सांगितलं होतं. सो तुझ्यासारख्या एक अत्यंत ब्रिलियंट अशा व्यक्तीला मला भेटवण्यासाठी दीप्ती आणि रवी नवले या दोघांचे सगळ्यात पहिल्यांदा नक्कीच. आता मी तुझ्या प्रश्नाकडे येते. मलाही खूप त्यांना दोघांनाही धन्यवाद द्यायला आवडेल ह्या कार्यक्रमा थ्रू. आय होप की ते हा कार्यक्रम बघतही असतील. आणि रवींद्रजींना ॲक्च्युली स्पेशल थँक्स, कारण मी तुझा इंटरव्ह्यू करायचाच होता मला आणि मला तुझ्याबद्दल माहिती घ्यायचीच होती, कारण मला माहिती होतं की तू खूप सोशल वर्क करतेस आणि तू तुझ्या ह्याच्यामध्ये जेवढं थिएटरसाठी काम करतेस किंवा ॲक्टिंग अकॅडमीमध्ये काम करतेस, तेवढंच तू तुझ्या सोशल वर्क थ्रू तू कॅन्सरसाठी खूप समाज प्रबोधन करतेस स्त्रियांसाठी. तर ते खूप महत्त्वाचं मला वाटलं आणि ते कॉज खूप इम्पॉर्टंट वाटलं मला, म्हणून मला तुझा इंटरव्ह्यू करायचाच होता. आणि आपण बोलत होतो आणि तू मला म्हणालीस की आधी तुला मला सह्याद्रीवरती बोलवायचं आहे. ते असं घडलं, सगळं छान जुळून मजा आली, मला खूप मजा आली. आणि तो पण एक वेगळा अनुभव होता माझ्यासाठी. सह्याद्रीवरती तू मला बोलवलंस आणि माझा पण इंटरव्ह्यू केलास, मजा आली, मला खूप छान वाटलं होतं मला तेव्हा. तर आता मी तुझ्या पहिल्या प्रश्नाकडे येते. तू मला विचारलंस की माझ्या अकॅडमीची सुरुवात कशी झाली. बेसिकली मी 23.5 वर्षाची असताना लग्न करून मुंबईत आले. आणि मुंबईत आले ती एक अत्यंत मोठी जबाबदारी घेऊन आले. ती म्हणजे माझी मुलगी आनंदिता, ही 2 महिन्यांची होती. तिला घेऊन मी मुंबईत आले. मला खरं अभिनेत्री व्हायचं होतं, हे आता इतिहास झाला आहे तो. पण मला असं वाटतं की डेस्टिनी सगळं ठरवत असते. नियतीच्या मनात जे असतं, जे तुमच्या प्रारब्धात लिहिलेलं असतं तेच होत असतं आणि त्याच्या मागे सुद्धा विधात्याची काहीतरी योजना असते. तर मला अभिनेत्री मी झाले असते तर मी आज जे सोशल वर्क करते, अनेकांना असं आर्थिक स्वावलंबन देण्यासाठी महिलांना उभं करते, किंवा शैक्षणिक क्षेत्रातलं माझं जे काम आहे, किंवा मी लग्नानंतर 3 डिग्री घेतल्या, ते कदाचित मला वाटतं केलं नसतं झालं. किंवा सांस्कृतिक क्षेत्रातलं माझं जे योगदान आहे ठाणे जिल्ह्यातलं, ते झालं नसतं. तर आता अकॅडमीची सुरुवात कशी झाली, त्याला एक फार गमतीदार गोष्ट आहे त्याच्या मागे. की मी लग्न होऊन, मी तुला म्हटलं तसं, मुलगी घेऊन जेव्हा मुंबईत आले तेव्हा माझा नवरा IT मध्ये होता आणि तो सतत बाहेर देशात होता. तर आपलं ॲक्टिंगचं जे क्षेत्र असतं त्यात जाण्याची वेळ पक्की असते, पण येण्याची वेळ काही पक्की नसते. बरोबर. आणि त्यावेळेला माझ्यातल्या आईने मला रोखलं की नाही, तुझी मुलगी ही आता तुझी पहिली प्रायोरिटी आहे. राईट. आणि तिला तू वेळ द्यायला पाहिजे, कारण हे तुझं पहिलं कर्तव्य आहे. सुरुवातीला मी अँकरिंगचे काही कार्यक्रम घेतले. तेव्हा मासाहेब मीनाताई ठाकरे सुवर्णचषक स्पर्धा जिमखानाला भरायच्या, बरोबर, तारापूरवाला म्युझियमच्या बाजूला. तर माझ्या असं लक्षात आलं की मी गेले तिथे, पण म्हणजे मी काम करत होते इन मुंबई चॅनलसाठी, पण मी अत्यंत आतून अस्वस्थ होते की मी माझी मुलगी
शेजारच्या तासावरच्या असलेल्या पाळणाघरात ठेवून आली आली आहे आणि त्याचा मला खूप त्रास झाला. आणि त्यानंतर ठरवलं की नाही, आता असं काम करूया जे हिला सांभाळून आपल्याला करता येईल. वा. म्हणजे आपला वेळ हा आपल्या हातात असेल, त्याचे आपण मालक असू आणि इतर लोक आपल्या कामाची वेळ नाही ठरवणार, आपणच आपल्या कामाची वेळ ठरवायची. क्या बात आहे. आणि त्याच्यातनं मग मी पहिल्यांदा माझ्या घरी वर्ग घ्यायला सुरुवात केली बरं. अभिनयाचे. मुलीला सोडून कुठे जाणार आणि काय करणार, मला तिला पाळणाघरात ठेवण्याची पण तितकी हिंमत माझ्याकडे नव्हती. आणि आपल्याकडे 2 व्यक्ती असतात ज्या हक्काने तुम्ही बोलवता आणि ज्या येऊन राहू शकतात, त्या म्हणजे आई आणि सासूबाई. बरोबर. तर आनंदिता म्हणजे माझी लेक 2 महिन्याची असताना आई गेली आणि ती 6 महिन्याची असताना सासूबाई गेल्या. त्यामुळे हक्काचे हे 2 आधार संपल्यावर आता घरीच वर्ग घेऊया अशा ह्याच्यात मी वर्गांना सुरुवात केली. पण मग काही काळानंतर घरातली नवरा परत आल्यावर ती प्रायव्हसी थोडी डिस्टर्ब व्हायला लागली. बरोबर. म्हणून मग असं वाटलं की आपण बाहेर वर्ग सुरू करूया. तर वर्ग न सुरू करता उन्हाळी हिवाळी अभिनयाची शिबिरं मी सुरू केली. अच्छा. आणि त्यावेळी म्हणजे मला अगदी अभिमानाने आणि आनंदाने सांगायला आवडेल की त्यावेळेला 2000 साधारणतः 4-5 सालातली ही गोष्ट असावी, अभिनयातून व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा घेणारी माझी एकटीचीच कार्यशाळा होती. हो. अभिनय कार्यशाळा खूप होत्या, पण अभिनय कार्यशाळा आणि त्यातून व्यक्तिमत्व विकास हा माझाच फक्त एक माझी एक ती आयडेंटिटी होती असं म्हणूया. तर मी उन्हाळी हिवाळी ही शिबिरं घेत असताना की अभिनयातून व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा, माझ्याकडे अनेक नामांकित सेलिब्रिटी येत होते, मी स्वतःही घेत होते. मुलीला कडेवर घेऊन जायचं, तिची दुधाची बाटली, तिचं कपडे आणि तिला एकीकडे ठेवायचं आणि ते शिबिर घ्यायचं. इट वॉज फन. म्हणजे तिने पण त्या सगळ्या मुलांमध्ये खूप लहान होती तरी एन्जॉय केलं. पण मग ते करत असताना काही पालक असे होते, निमकर, मुळे, बरेच पालक की जे मला म्हणाले की तुम्ही फक्त उन्हाळी हिवाळी शिबिरं घेताय ना, त्याच्यातनं आमचं समाधान होत नाही आणि कनेक्टिव्हिटी जाते. बरोबर. उन्हाळी आणि हिवाळी शिबिरांमध्ये मध्ये खूप गॅप जातो मोठा. तर तुम्ही रेग्युलर का नाही काही सुरू करत. आणि मग मी 10 महिन्यांचा अभ्यासक्रम तयार केला आणि आठवड्यातून 1 दिवस 2 तास अशी व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा सुरू केली. मग आता काहीतरी क्लासेस सुरू करताना त्याला नाव द्यायला हवं, म्हणून मग नाव ठेवलं प्रारंभ. प्रारंभ म्हणजे ज्याला अंत नाही, हो, जी कायम सुरुवात आहे. आणि मग प्रारंभ कला अकॅडमी जन्माला आली. क्या बात आहे. वा, मस्तच. आणि मग तू अशी तुझी ही प्रारंभ कला अकॅडमी सुरू झाली. छान, तू असाचा एक अभ्यासक्रम सुरू केला, आठवड्यातनं 2दा वगैरे वगैरे. मग हे ट्रान्झिशन तुझ्यासाठी कसं होतं? सोपं होतं का? वर्ध्याहून ठाणे किंवा मुंबई, तर हे कसं होतं तुझ्यासाठी? अजिबात नाही. माझ्यासाठी हे फार मोठं चॅलेंज होतं. हां. मला माझ्यासारख्या अनेक मैत्रिणी असतील की ज्या कदाचित घरात असतील, ज्या काही करत नसतील, या ज्यांना कोणाचा आधार नसेल, आर्थिक पाठबळ नसेल, त्यांना मला ह्याच्यातनं एक गोष्ट सांगायची आहे की आज मला खूप छान वाटतंय. मी इथे कॅमेऱ्यासमोर आरतीशी बोलते आहे, मुलाखत देते आहे. मी जर 24 वर्ष मागे गेले, मला मुंबईत येऊन ठाण्यातून 24 वर्ष झाली. मी जर 24 वर्ष मागे गेले तर गावाकडनं वर्ध्यासारख्या ठिकाणहून घरातली तिसरी शेंडेफळ लाडोबा मुलगी, म्हणजे घरामध्ये कुठलंही काम माझ्या वाट्याला येत नसे, कारण मोठ्या 2 बहिणी होत्या. फार तर फार पानं उचल किंवा पानं घे, याच्या पलीकडे कुठलंही काम मला सांगितलं जात नव्हतं. आर्थिक स्वावलंबनाचा प्रश्नच नव्हता. शालेय महाविद्यालयीन जीवनात अनेक स्पर्धा मी गाजवल्या होत्या, तो बोल्डनेस माझ्याकडे होता. पण आईवडिलांचं इतकं सिक्युअर्ड छप्पर होतं, आजी आजोबा, आई बाबा, त्यात वडील लेक्चरर, आई शिक्षिका, अशा ह्याच्यात गावाकडनं आल्यानंतर शहरातले जे अनेक न्यूनगंड तुमच्याकडे असतात, ते सगळे न्यूनगंड मैत्रिणींनो माझ्याकडे होते. ते असे होते की वर्धा हे एक अत्यंत, तसं जरी जिल्ह्याचं ठिकाण असलं तरी छोटं गाव होतं, काहीच एक्सपोजर नव्हतं. आपल्या गावात अपने गली में कुत्ता शेर अशी स्थिती होती गावात. आणि त्यात आईवडिलांचं एक वलय होतं, कारण त्यांची नाट्यसंस्था होती, त्यामुळे त्यांचं एक नाव होतं. आणि त्यामुळे ऑटोमॅटिकच बाळकडू मला माझ्या घरातनं मिळालंय. आणि आई नोकरी करायची माझी, केंद्रीय विद्यालयात होती, आणि वडील माझे लेक्चरर होते, पण त्यांची कला सौरभ नावाची संस्था होती.
आणि त्यांचं लग्न त्या काळी नाटकातनं झालेलं होतं आणि ससा कासवमध्ये ते भेटले आणि तुझं पाशीमध्ये त्यांचं लग्न झालं. तर बेसिकली इतक्या सिक्युअर्ड वातावरणातली मी जेव्हा मुलगीच घेऊन मुंबईत येते, माझ्यामध्ये अनेक न्यूनगंड होते की मला नीट बोलता येत नाही, मला कॉन्फिडन्स नाही, आणि सगळ्यात महत्त्वाचं गावामध्ये राहत असताना घरात सतत येणारे जाणारे होते. बरोबर. आई वडिलांनी आजी आजोबांनी जोडलेली माणसं होती, बहिणींनी जोडलेली माणसं होती, ती नाती आपण टिकवायची आहेत, ती कुठलीच जबाबदारी नव्हती. पाहुणे आले तरी घरात असलं काय नसलं काय. पण मुंबईत आल्यानंतर कुठलीच माहेरी जबाबदारी नसलेली मी असंख्य जबाबदारी घेऊन आले. एक तर म्हणजे आईचा लॉस, हो, त्याच्यामुळे झालेलं डाऊन झालेलं मॉरल, बरोबर, मुलगी 2 महिन्याची, जे करिअर करायला मुंबईत आलोय ते करिअर होत नाहीये याचं प्रचंड शल्य. कारण औरंगाबादच्या नाट्यशास्त्र विभागात त्या काळी माझ्या पालकांनी मला जेव्हा नाटकाला शिकायला जाणं किंवा नाटक करणं म्हणजे एक अत्यंत क्षुद्र प्रकारचं काम समजल्या जायचं. त्या काळी मला आईवडिलांनी अनेक संघर्ष करून पाठवलं होतं. बरोबर. आणि आपण ते काहीच करत नाही आहोत किंवा करणार नाही आहोत किंवा करू शकत नाही आहोत, हा गिल्ट होता मनामध्ये. आणि मला तेवढंच येत होतं कारण माझं सगळं शिक्षणच त्यातलं होतं. हो ना, मला नोकरी मिळणं पण सोपं नव्हतं. बरोबर. आणि ते तर क्षेत्र असं होतं की ह्या सगळ्या जबाबदारी सांभाळून मी ते करू शकणं शक्यच नव्हतं. ओळखी नव्हत्या. मुंबईत जुलै महिना होता, जून जुलै, मुसळधार कोसळणारा पाऊस होता. प्रचंड एकटेपण मला आलं होतं. नवरा IT मध्ये असल्यामुळे तो परदेशात होता, आम्हाला नेऊ शकत नव्हता. दोन्ही माझ्या बहिणी परदेशात होत्या, त्यामुळे मला प्रचंड एकटेपण आलं होतं. त्यावेळेला माझ्या समोरचं आव्हान होतं, या मुलीला घेऊन सगळं करायचंय. आणि ते करत असताना माझ्या आईवडिलांनी नेहमी एक संस्कार केले की बाईनी किंवा स्त्रीनी किंवा मुलीनी आर्थिक स्वावलंबी असलं पाहिजे. बरोबर. तुमचं तुम्ही कमवलं पाहिजे. नवऱ्याचं ATM कार्ड जरी तुमच्याजवळ असलं तरी तुम्ही तुमचा पैसा कमवलाच पाहिजे. तुम्ही तुमच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. आणि मग कशासाठी तुला इतकं शिक्षण दिलं. बरोबर. ही गोष्ट सतत मला जाचायची, त्रास द्यायची. ह्या न्यूनगंडांमधनं मी जेव्हा आज 24 वर्ष मागे बघते तेव्हा मला मिळालेले 17-18 पुरस्कार, मी अनेक मैत्रिणींना उभं केलं आहे, त्याचा मला असलेला अभिमान नाही, आनंद. मी उभ्या केलेल्या जिल्ह्यातल्या 2 संस्था, अनेक संस्थांशी माझं असलेलं काम निगडीत, किंवा मी अनेक संस्थांवर, मानवाधिकार आयोगावर आहे, ह्युमन राईट्स कमिशन दिल्लीच्या, किंवा फिल्म सेन्सर बोर्डावर आहे. मला वाटतं हा सगळा प्रवास, हा सेल्फ मेड जर्नी ॲब्सोल्युटली अनेक न्यूनगंडांमधनं निर्माण झाला. पण त्यामागे मला अनेक मैत्रिणींना हे सांगायला आवडेल, मी माझ्या 30च्या नंतरची करिअरला सुरुवात केली. कारण आधी मी 4 वर्ष म्हणजे 5-6 वर्ष खरंच काही करू शकले नाही. मित्रमैत्रिणींना मी म्हणलं नव्हतं तुम्हाला की ही इन्स्पायरिंग स्टोरी असणार आहे म्हणून. ही खरंच इन्स्पायरिंग स्टोरी. मी ॲक्च्युली मला हे तू जे बोलतीयस ना की तू आलीस आणि तुझा तो पहिला जो काळ होता तो कसा म्हणतात ना की तुम्हाला काळं कुत्रही ओळखत नसतं, तशीच माझी स्थिती होती. गाव अख्खं ओळखीचं होतं वर्धा, कारण आई वडील त्यांचं छत्र होतं. परंतु मुंबईत आल्यावर, ठाण्यात आल्यावर काळं कुत्रही ओळखीचं नव्हतं, कुठलाही सपोर्ट नव्हता. म्हणजे मला एक छोटासा किस्सा सांगायला आवडेल की मी म्हणजे गावाकडे ट्रेनमध्ये जेव्हा आपण ट्रॅव्हल करतो तेव्हा एका बाजूलाच प्लॅटफॉर्म येतो, एका बाजूला खड्डा असतो ना, एकाच बाजूला प्लॅटफॉर्म येतो. आणि मुंबईत लोकलला दोन्ही बाजूला प्लॅटफॉर्म येतो. तर मी जेव्हा पहिल्यांदा मुंबईच्या लोकलनी एकटी गेले आणि लोकल थांबल्यावर विटीला दोन्हीकडे प्लॅटफॉर्म आला, तर मी विचारलं की या बाजूला जाऊ की या बाजूला जाऊ. तर एक ट्रान्सजेंडर उभी होती, तर तिने मला सांगितलं की किधर जाना है, ऐसा क्यों खड़ी है, विटी आ गया, गाड़ी रुक गई, सब उतर गए, रुकी क्यों हो. तर मी म्हटलं की मुझे समझ में नहीं आ रहा है, मैं इधर उतरूँ या इधर उतरूँ. तर ती म्हणाली किधर भी उतरो. म्हटलं विटी कौन सा है फिर. तर म्हणे ये पूरा विटी है.
आज मला त्या गोष्टीची So खूप गंमत वाटते, पण इतका इनोसन्स त्यावेळेला होता की गावाकडे एकच बाजूला प्लॅटफॉर्म येतो आणि इथे दोन्ही बाजूला प्लॅटफॉर्म येतो, तर कुठे उतरायचं. आणि मग मी विचारत विचारत बोरा बाजार स्ट्रीटला गेले होते. 75 रुपये रोजावर काम करायचे. तो आणखीन पुन्हा एक माझा वेगळा जर्नी आहे. दारोदारी जाऊन फिल्टर वगैरे पण विकले मी. तर मला, कारण माझं शिक्षणच थिएटरमधलं असल्यामुळे मला नोकरी बाकी कोणी देणं तेव्हा शक्य नव्हतं. पण मला ना आई ग मी बिचारी असं नाही, मला असं वाटतं की त्या प्रत्येक अनुभवानी मला खूप काही शिकवलं. मला जगणं शिकवलं, मला माणसं ओळखणं शिकवलं, मला आयुष्याची वास्तविकता खूप जवळून बघायला मिळाली. आईवडिलांनी कष्ट करताना कशी दगदग केली असेल याची जाणीव झाली. नवरा सातासमुद्रापार पलीकडे नोकरी करायला गेलाय, तो कसा कष्ट करत असेल ते रिअलायझेशन मिळालं. कारण एक अत्यंत गोळा असतो ना एखादा मातीचा, इनोसंट, ज्याला काहीच नाही आहे, असंच माझं. आता मी थोडी हुशार झाली आहे, थोडीशी डिप्लोमॅट पण झाली आहे. तेव्हा मला कुठलाच गंध नव्हता तो काही, अगदी इनोसंट ज्याला आपण म्हणतो, असं माझं ते व्यक्तिमत्व त्यावेळेचं होतं. पण मला मैत्रिणींना सांगायला आवडेल की जर तुमचे संस्कार तुमच्या घरातले घट्ट असतील, तुमचा बेस खूप स्ट्रॉंग झाला असेल, तुमची पाळंमुळं जर मजबूत असतील, आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमची मेहनत करण्याची, अखंड मेहनत करण्याची, म्हणजे घरातलं करून बाहेरचं करताना आई ग मी दमले हा शब्दच नाही. मला आठवतं जरा घरी आईला म्हटलं की आई कंटाळला, म्हणजे उठ उठ उठ, आळस झटकडे कामाला लाग, पटकन, कशा आहे, दमायला काय झालंय, ते सतत माझ्या कानात असायचं. आणि मी मल्टीटास्किंग करू शकते त्याची बीजं तिथे रोवली आहेत, संस्कारांमध्ये आहेत. आणि जर तुमच्याकडे सतत काहीतरी करण्याची जिद्द असेल, तुमच्यामध्ये धमक असेल की नाही मला उभं राहायचं आहे, मला करायचं आहे, मला आर्थिक स्वावलंबी व्हायचं आहे, मला माझ्यातला स्वत्वाचा शोध घेताना स्वहित जपून परहित पण जाणायचं आहे, ही भावना जर तुमच्यामध्ये असेल तर जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला थांबवू शकत नाही. फक्त तुम्ही सातत्याने, जिद्दीने, प्रामाणिकपणे जे काही काम करत आहात ते करत राहा. वाह, क्या बात आहे. खरंच. आणि मला इतका आनंद होतोय की अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तू अजिबात तुझं जे ध्येय तू ठरवतोस की येस मला माझ्या कलेच्या सोबत करायचं आहे आणि हे करायचं आहे आणि इथे पोचायचं आहे, आणि तू कॉन्स्टंशियसली खूप एफर्ट्स घेऊन करत राहिलीस. म्हणजे मी अभिनेत्री नाही होऊ शकली, पण माझा जो थिएटरचा बेस होता, माझं आज जे काही काम आहे शैक्षणिक क्षेत्रातलं, जसं मी शैक्षणिक क्षेत्रात शिक्षण करूया सोपे, अर्थात हसत खेळत शिक्षण, हे 6.5 तासाचं मॉड्यूल डेव्हलप केलंय, जे मी 14,000 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलं आणि 180 शाळांमधनं पोहोचवलं महापालिकेच्या. त्याला मी ऍक्टिंगचीच जोड दिली, कारण मी भूमितीसारखा, गणितासारखा, मराठीसारखा, इतिहासाचा सारखा विषय नाटकाच्या माध्यमातून कसा शिकवला जाईल, तो मुलांना कसा आवडेल, आणि मुलं अभ्यासाला ठराविक पॅटर्ननी न शिकता हसत खेळत कसे कनेक्ट होतील याच्यासाठी वापर केला. मी पोलिसांसाठी कार्यशाळा घेते, तेव्हा ताणतणाव जेव्हा आता तू हे बोलतीयस माझ्याशी, तर तू प्रारंभ कला अकॅडमी थ्रू तू बालकांसाठी, मुलांसाठी तू कार्यक्रम करतेस, तू स्त्रियांसाठी कार्यक्रम करतेस, तू त्यांना सगळ्यांना ऍक्टिंग थ्रू त्यांची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ते कसं करू शकतील तिथपर्यंत तू त्यांना घेऊन जातेस. तुझ्या हृदयाच्या जवळचा कार्यक्रम कोणता? आईला 5 मुलं असतील आणि तिला विचारलं तुझं लाडकं कुठलं, त्याचं उत्तर ती देऊ शकते का? नाही देऊ शकत. तशी माझे जेवढे उपक्रम आहेत 12, 16, 17 आणि माझ्या ज्या 2 संस्था आहेत, त्यातला प्रत्येक उपक्रम हा काहीतरी विचार डोक्यामध्ये ठेवून मी निर्माण केला आहे. त्याच्यामध्ये स्वहित जपताना परहित कसं जाणायचं याचा विचार केला आहे, त्याला थिएटरचा बेस कसा देता येईल ह्याचा विचार केला आहे, त्यात प्रत्येक महिला स्वावलंबी कशी होईल ह्याचा विचार केला आहे. वृद्धाश्रम, अनाथाश्रमातले जे प्रोजेक्ट्स मी राबवते, सातत्याने राबवते, त्याच्यामध्ये सुद्धा वृद्धांचं कलांच्या माध्यमातून त्यांचं ग्रूमिंग म्हणण्यापेक्षा त्यांचं एंटरटेनमेंट कसं होईल. वृद्धाश्रम म्हटलं की आपण फक्त जाऊन फोटो काढतो, खायला देतो, गिफ्ट देतो, याच्या पलीकडे त्यांची खूप वेगळी गरज आहे. त्याला मी माझ्या कलेला जोडलंय. अनाथ आश्रमातल्या मुलांना
पैसे देऊन कलाप्रकार शिकता येत नाही. मग त्या मुलांना नृत्य, नाट्य, संगीत, क्राफ्ट, चित्रकला, श्लोक या माध्यमातून त्यांना विनामूल्य प्रशिक्षण कसं देता येईल याच्यासाठी मी अनेक लोकांना जोडलंय. थिएटरच्या मध्ये महिला ज्या घरात होत्या, ज्या कधीही रंगमंचावर गेल्या नाही, पण शालेय महाविद्यालयीन जीवनात ज्यांनी खूप काही केलंय, अशा महिलांना व्यासपीठ देताना उठ, घाबरू नको, तुझा आत्मविश्वास तुला परत मिळेल. काय होईल फार तर फार, डायलॉग विसरशील, चुकशील, पण बोलशील, एकदा बोलले की सुसाट धावशील. हा आत्मविश्वास देताना कधीही रंगमंचावर न गेलेल्या महिलांना घेऊन फक्त महिलांच्या अनेक प्रायोगिक नाटकांची निर्मिती केली आहे, ज्याला इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सनी ज्याची सर्वाधिक प्रायोगिक नाटकाची महिला दिग्दर्शिका म्हणून माझी नोंद केली आहे. तर ह्या प्रत्येक गोष्टीला मी हे खूप अभिमानाने सांगते, कारण ह्याची निर्मिती सगळ्यांची शून्यापासून झालेली आहे. बरोबर. प्रत्येक उपक्रमामागे विचार आहे, प्रत्येक उपक्रमामागे अभ्यास आहे. आणि त्यामुळे तू म्हणते तसं माझा सगळा प्रत्येक उपक्रम हा माझा जीवाभावाचा आहे. कारण जसं त्यांनी मला आर्थिक स्टॅबिलिटी दिलेली आहे, तशी त्यांनी कुणाच्या तरी आयुष्यात प्रचंड आनंद दिलेला आहे. बरोबर. अनेकांना अर्थार्जन सुद्धा दिलेलं आहे. वा. त्यामुळे प्रत्येक उपक्रम मला माझा तितकाच आवडता आणि तितकाच महत्त्वाचा आहे तुझ्यासाठी. ग्रेट. तर मला हे इतकं छान वाटतंय तू जे बोलतीयस, आणि तू विशेष म्हणजे आपल्या मैत्रिणींना सांगते पण आहेस एकीकडे की काय त्यांनी केलं आणि काय कशा पद्धतीने त्या ह्या सगळ्या त्यांच्या ह्याच्यावरती इझिली मात करू शकतात, त्यांच्या पॅशनशी त्या कसं जोडू शकतात, त्यांना जे करायचं आहे त्यांच्या आयुष्यामध्ये ते. आणि मला नक्की 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 असं वाटतं की आपल्या मैत्रिणी नक्की ह्याच्यातनं त्यांच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी घेणार आहेत ह्या इंटरव्ह्यूतनं 100%. तर मला तुझ्याकडनं आता हे जाणून घ्यायला आवडेल अरुंधती, की तू इतक्या विविध आघाड्यांवरती कॉन्स्टंटली काम करतेस. तू म्हणालीस की 16-17 तुझे वेगळे वेगळे प्रोग्रॅम्स आत्तापर्यंत तुम्ही तयार केलेत, ते तुम्ही सातत्याने करताय. मग ते वृद्धाश्रमासाठी असतील, स्त्रियांसाठी असतील, मुलांसाठी असतील, विविध गोष्टींसाठी तू हे सगळं करते. हे सगळं करत असताना तू तुझं टाईम मॅनेजमेंट कसं करते, तू तुझ्या लाईफ आणि वर्क याचा बॅलन्स कसा साधतेस, हे सगळं कसं कसं साध्य होतं तुला? सगळ्यात पहिल्यांदा काय आघाड्यांवर लढते हे समजून घेऊया. हो प्लीज, ते आम्हाला नक्की आवडेल ऐकायला. तर एकतर स्त्री म्हणून आपली कुटुंबात जबाबदारी असतेच, म्हणजे नाती सांभाळणं, अनेक नाती सांभाळणं. मग लग्न असतात, त्याच्यात मुंजी असतात, हो ना, वेगवेगळे कार्यक्रम असतात, कोणाचे वाढदिवस असतात. मला सतत माझा PR खूप मी 24 वर्षात डेव्हलप केला आहे. त्या सगळ्यांच्या संपर्कात सातत्याने राहायला मला आवडतं. त्यामुळे तो मेंटेन करणं, म्हणजे अगदी वेळच नाही मिळाला, किती दिवसाचं ठरवते फोन करायचं, पण अगं बाई करणारच होते पण राहूनच गेलं, हे मला नाही आवडत. तर ते सातत्याने आपल्याकडनं झालं पाहिजे, जसा तो आपल्या कामाचाच एक भाग आहे, अशा पद्धतीने आपला PR मेंटेन झाला पाहिजे असं मला नेहमी वाटतं. त्यामुळे तो मेंटेन करणं, घरात येणारा जाणारा असेल, घरामधल्या इतर घरातल्या कामांचं नियोजन असेल. आता शैक्षणिक उपक्रमामध्ये आपलं जे काम चालतं, तर सुरुवातीला आपण आदिवासी भागामधल्या मुलांना अक्षरयान नावाचं एक प्रकल्प चालवायचो. ओके. आता कोरोनानंतर तो थोडासा बंद झाला, पण अदरवाईज तो प्रकल्प असेल, किंवा शैक्षणिक प्रकल्पामध्ये शिक्षण करूया सोपे हसत खेळत शिक्षण, त्याच्यासाठीचा जो अभ्यासक्रम एकदा तयार होऊन चालत नाही, तर तो अभ्यासक्रम विविध पालिकांमध्ये राबवला जावा म्हणून त्याच्यासाठीचं सातत्याचे प्रयत्न असतील, जर ट्रेनिंग असतील त्याच्यासाठीचे, वृद्धाश्रम अनाथाश्रमासाठी कलाकारांना टायअप करणं असेल, त्यांना जोडणं असेल, त्याचं कॉर्डिनेशन असेल. म्हणजे जरी आमची टीम आहे तरी शेवटी आय एम द डिसिजन मेकर, बिकॉज आय एम द फाउंडर डायरेक्टर. बरोबर. आय शुड नो ईच अँड एव्हरीथिंग. असं नाही की टीम काम करते आणि शिट्टी मारली की तुम्ही करा आणि मी बसते, असं नाही. मला प्रत्येक गोष्टीची माहिती असली पाहिजे. त्यामुळे ते बघणं, काय हवं नको घरात ते. माझे वडील आता जवळपास 88 वर्षाचे आहेत. जरी ते वर्ध्याला एकटे राहतात तरी माझा एक डोळा सतत तिकडे असतो. मग त्यांचं काही दवाखाने आहेत, ऑपरेशन्स आहेत, ते सगळं त्यांना इथे आणून माझ्याकडे करणं असेल, सतत मी जाणं असेल, नातेवाईकांमध्ये होणारे फंक्शन्स असतील ते आहे, सामाजिक
क्षेत्रामध्ये जे कॅन्सरचं माझं सातत्याने काम आहे किंवा आदिवासी महिलांना पिशव्यांच्या शिवण्याच्या माध्यमातून, वारली पेंटिंगच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबनासाठी जे काम आहे ठाणे जिल्ह्यात सगळं, त्याच्यासाठीचं नियोजन असेल, या सगळ्या आघाड्यांवर लढताना स्वतःची तब्येत पण सांभाळायची आहे. बरोबर. जे मला मैत्रिणींना अगदी सांगायला आवडेल की माझ्यावर प्रेम करणारी अनेक ज्येष्ठ मंडळी मला म्हणतात की अगं किती तडतड करतेस, किती धावतेस, स्वतःकडे जरा लक्ष दे. तर मी स्वतःकडे खूप लक्ष देते. एक साधी पुटकुळी जरी आली तर मी तिला दुर्लक्ष तिच्याकडे करत नाही. मी सगळं सोडून पहिले आपल्या तब्येतीकडे लक्ष देते. वा. साधं कुठल्याही कारण आपली तब्येत, आपलं शरीर आपल्याला सतत सिग्नल्स देत असतं. तर शरीराने मला जरा जरी सिग्नल खूट दिला तर मी त्या क्षणाला सगळं थांबवते माझं काम आणि मी पहिल्यांदा दवाखाना गाठते. किती छान. रूल आउट करते की काय झालं. खूप इम्पॉर्टंट आहे. खूप इम्पॉर्टंट आहे. कारण बाई ही किती काही कुठल्याही काळातली असू दे, ती स्वतःला सगळ्यात शेवटी प्रायोरिटी देते. अगदी इतर प्रायोरिटीज पूर्ण करताना जरी काळ बदलला असला तरी ती स्वतःसाठी लास्ट प्रायोरिटी ठेवते. जशा इतरांच्या प्रायोरिटी ती फर्स्ट ठेवते तशी तिने स्वतःची प्रायोरिटी पण पहिली ठेवायला हवी. म्हणजे जसं मुलगा, मुलगी, नवरा, जबाबदारी, कुटुंब, तुमचा करिअरमधला प्रवास हे करताना सगळ्यात पहिली प्रायोरिटी त्यांनी तिच्या तब्येतीला द्यायला पाहिजे. बरोबर. कारण सर सलामत तो पगडी पचास. आयुष्य हे एक स्वरासारखं यंत्र आहे. जवळ घेता आलं पाहिजे. आपलेच दात आपलेच ओठ स्वरात लावता आलं पाहिजे असं पाडगावकरांनी म्हटलंय आणि ते खरं आहे. मी जर चांगली राहिली तरच मी काम करू शकणार आहे. हो ना. याची मला सतत जाणीव असते. त्यामुळे तब्येतीकडे मी पहिल्यांदा खूप लक्ष देते आणि मला रोज टू डू लिस्ट करायची सवय आहे. ओके. की आजच्या दिवसात मला कुठली कामं करायची. ऑर्गनाइज्ड. त्याची तयारी माझ्या आदल्या रात्रीच असते की उद्या मला काय करायचंय. आणि ते अशासाठी असतं की कुणी मला तपासणार नसतं माझी वही किंवा मला त्यांनी मार्क मिळणार नसतात. पण मी स्वतःला बांधील राहते. वा. की टिक केलेत ना जितके जास्त तर मला खूप आनंद होतो दिवसाच्या शेवटी झोपताना. वाव, आज इतकं ठरवलेलं सगळं पूर्ण झालं. पण नाही झालं तर खूप रुखरुख लागते की यार हे काम राहून गेलं. त्यामुळे लिहिलं की मी मला बांधून असते. म्हणजे अगदी मग त्याच्यामध्ये आज कारमधनं जाता जाता मला पहिले किराण्याच्या दुकानात सामान घ्यायचंय, मग अमक्या एका ठिकाणी जाऊन वृद्धाश्रम बघायचंय, मग तिथून मी निघाले की मला बँकेत जायचंय, बँकेचं काम करायचंय. मग तिकडनं येताना XYZ मैत्रिणीचा वाढदिवस परवा होता पण मी गेले नाही, मग 10 मिनिटं मला तिला भेटायचंय आणि मग येताना फळं घ्यायची आहेत. मग त्याच्यानंतर ह्याचा सुद्धा माझ्याकडे नोंद असते की मला त्या दिवसात कोणती कामं लिखित स्वरूपात करायची आहेत, बाहेरची कामं करायची आहेत, मेल्सशी रिलेटेड कामं करायची आहेत, कम्प्युटरवर मला काय प्रपोजल तयार करायचं आहे, CSR फंड, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फंडसाठी एखादं प्रपोजल मला पाठवायचं आहे, व्हॉट एव्हर, मी त्या सगळ्यांची लेखी यादी करते. वा. आणि ह्या सगळ्या आघाड्यांवर लढताना टाईम मॅनेजमेंट मग आपोआपच होतं. असं काही नाही की मी अगदी 4ला उठते आणि मग खूप माझा दिवस सुरू होतो, काही नाही. फक्त एक वाटतं मला खूप काही करण्यासारखं आहे. आयुष्यातली खूप वर्ष वाया गेली 30शीपर्यंतची असं वाटतं. आणि मग आता किती करू आणि किती नाही, तर त्यावेळेला 24 तास कमी वाटतात. हो ना, कमी पडल्यासारखे खूपच. कारण वाचायचं पण असतं, लिहायचं पण असतं, शिकवायचं पण असतं, नवीन प्लॅनिंग करायचं असतं, नवीन प्रोजेक्ट्स असतात. आणि अगं कसं आहे ना की ठराविक नोकरीसारखं नाही आहे की तू 8ला 9ला गेली ऑफिसला, कॉम्प्युटर उघडून बसली, ते रोजचं काम केलं आणि घरी आली. सतत क्रिएटिव्ह थिंकिंग करायचं असतं, क्रिएटिव्ह विचार करायचा, कॉन्स्टंट. प्रत्येक प्रोजेक्टसाठी वेगळा क्रिएटिव्ह विचार असतो. तू हे बोलतेस तर मला हे इतकं आवडतंय, कारण माइंडफुलनेस आपण जेव्हा म्हणतो ना तेव्हा आपण त्या क्षणाला तुम्ही काय करताय, म्हणजे प्रेझेंट मोमेंटमध्ये तुम्ही काय करताय, मग आता काय घडणार आहे, मग आता मी हे केलं आहे, ठीक आहे, मग आता मी हे गोल घेतलं आहे, मग त्या गोलसाठी मी आता काय करणार आहे. हा तुझा जो प्रवास आहे ना, हा मला खूप आवडतो. कॉन्स्टंट यू आर इन टू प्रेझेंट. कारण तुला सांगते, म्हणजे क्षणात मी एखाद्या गाण्याच्या कार्यक्रमाचं प्लॅनिंग करते, तर दुसऱ्या क्षणात वृद्धाश्रमात मला या महिन्याभरात काय करायचंय किंवा करून घ्यायचंय याचं प्लॅनिंग सुरू असतं. तिसरीकडे लहान मुलांसाठी कुठलं नाटक करायचंय, त्याच्यासाठी काय काय कॉर्डिनेशन करायचंय. आणि मग अशा माझ्या 10-12 डायऱ्या आहेत.
प्रत्येकाचं वेगळं 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 वेगळं. तर नुसतं फिजिकल टायरिंग नाही होत, तर सतत Mentally पण क्रिएटिव्ह constant. विचार करताना आणि दुसरं अजून एक होतं आरती, तर तू माइंडफुल म्हणाली तेव्हा, की मी खूप वेगवेगळ्या क्षेत्रात काम करते, त्यामुळे खूप वेगवेगळ्या मानसिकतेची लोक मला सतत भेटत असतात आणि मग सगळ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने खरंच शांत राहून डील करायचं असतं. अनेक वेळा जरा रुआबदार राहून गेट इट डन करून घ्यायचं असतं. ते काय चॅलेंजेस आहेत हे करत सांगते ना असताना? तुला की युजली तू बघशील तर ऑर्गनायझिंग ह्याच्यामध्ये एक संस्था चालवताना महिला ऑर्गनायझर्स तुला कमी दिसतील. हो, पुरुषांचा जास्त आहे या क्षेत्रातलं वास्तव्य. पण जर मी थिएटरमध्ये एखादा इव्हेंट कॉन्सेप्ट शो करते तर तिथे एवढेच लाईट कसे लागले रे, का ते पार लाईट का नाही लागले, अजून सेट नाही लागला, अरे का बरं आज क्लीन का नाही आहे मेकअप रूम, स्टेजवर एवढा कचरा काय, अजून कसं सेटवाला नाही आला. त्यावेळेला माझ्यातला मी थोडी टॉम्बॉय आहे किंवा लहानपणी मला बाबा नेहमी शर्ट हाफ पॅन्ट आणि शर्ट घालायचे, म्हणजे त्यांचा मी तिसरा मुलगाच होते. कुठेतरी मग माझ्यातला तो जरा एक मॅनली हे डोकं जागा होतो. होतो. मग त्यावेळेला मी थोडी डॉमिनेटिंग वाटते लोकांना, थोडी चिडकी वाटते, थोडी क्रोधिष्ट वाटते. पण आय एम अ परफेक्शनिस्ट, मला परफेक्टली ते काम करून घ्यायचं असतं. आणि अशा वेळेला मला जाणवतं की बाईला फार काय किटकिट आहे बाईची डोक्याला, असं पुरुष मंडळी आपापसात तिथली काम करणारी म्हणू शकतात. पण मग मी माझा एक दरारा मेंटेनच केलेला असतो तो, आणि मग भीतीने का होईना ती कामं माझी कधी प्रेमाने, कधी गोंजारून, कधी रागवून. पण त्यांना माहीत असतं की ह्यांचं तेवढ्या पुरतं आहे, या पुन्हा दुसऱ्या क्षणाला अत्यंत त्यांना तुझं इंटेन्शन माहिती आहे. हा, आणि यांना करून घ्यायचंय छान End of the day पद्धतीने, कार्यक्रम छान झाला पाहिजे Yes. हे यांचं त्यामुळे उद्दिष्ट आहे. खूप प्रेम करतात ही सगळी मंडळी माझ्यावर. हां. पण ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करताना, म्हणजे ड्रायव्हर सुद्धा आहे, ड्रायव्हरला कितीतरी कामं, मग अजून झालं नाही, अरे का नाही झालं, अरे यार करलो ना, थोडंसं रागवून, थोडंसं चिडून, थोडंसं प्रेमाने, असं सगळ्या आघाड्यांवर लढताना शक्तीचा व्यय होतो, ऊर्जेचा व्यय होतो, नक्कीच मानसिक थकवा येतो, बरीच ऊर्जा व्यस्त वाया पण जाते, नको त्या गोष्टींवर खूप काम जेव्हा करावं लागतं. पण दिस इज व्हॉट लाईफ इज. आणि हे तुम्हाला सगळं शिकवत असतं. खरंय, आणि स्विच ऑफ स्विच ऑन करता आलं पाहिजे. करता आलं म्हणजे आता मी तुला रागवली तर दुसऱ्या मिनिटाला मी परत तुला ये चल इकडे ये, बस इथे समोसा खाऊ, असंही म्हणू शकते. तर मला, आणि नेहमी मला असं वाटतं की हृदयाला किती भार द्यायचा, मनात नाही साचवायचं, एवढंसं हृदय त्याला किती दमवायचं, जे आहे ते बोलून मस्त मोकळं होऊन जायचं, ट्रान्सपरंट राहायचं, स्वच्छ राहायचं, पारदर्शक राहायचं, आनंदात राहायचं, तर त्या क्षणाला ते काम करायचं, आणि मग टाइम मॅनेजमेंट वगैरे सगळं आपोआप होतं. Are you ready to revolutionize your fitness journey? Introducing Athlex, the world's first and one-of-its-kind fitness testing app that fits in your pocket. Whether you're 9 or 90, a beginner or a pro, be it individual or educational institutes, corporates, sports organizations, Athlex has you covered. With our unique testing parameters covering your entire body for flexibility, endurance, balance, mobility, and strength. Athlex is your personal fitness lab anytime, anywhere. Testing on Athlex is very easy. Step 1. Open the Athlex app. Step 2. Start the test. Step 3. Perform the test with real-time visual guidance and get instant reports. Easy to use, impossible to ignore. Get detailed reports instantly. But wait, there's more. Track your habits, get personalized recommendations, and access expert consultations. Athlex isn't just an app, it's your fitness revolution. Download Athlex now and unleash your potential. Your body will thank you. Athlex, fitness testing made simple. Results made extraordinary. तर अरुंधती, तू इतक्या छान आम्हाला सांगतेस, आम्ही असं, मी तर अशी छान अशी गुंग झाली आहे. तू वेगळ्या वेगळ्या गोष्टी इतक्या पटापटा सांगतेस सगळ्या, आणि इतकं खरंच ते असं प्रेरणादायी आहे तुझं सगळं आत्तापर्यंतचं आयुष्य. तू म्हणजे खरंच सेल्फमेड कशी आहेस हे लक्षात येतं आहे, समोर येतं आहे आमच्या सगळ्यांच्या. तर तू समाजासाठी इतकं सगळं काम करतेस, तर त्या ह्याच्यामध्ये आजूबाजूला तुझं जे आपल्याला जे वातावरण असतं समाजामध्ये, त्याच्यामध्ये
तुला असं वाटतं का, म्हणजे तुझा हा अनुभव कसा आहे समाजात काम करताना? तुला कधी असा काही वेगळा विचित्र अनुभव आला आहे का, किंवा समाज कंटकांचा काय असा काही तुला त्रास? तुला काय खटकतं असं म्हणायचंय का? तुला काही खटकलंय का आतापर्यंत? येस. मला ना माणसं जेव्हा खोटी वागतात तेव्हा खूप त्रास होतो. म्हणजे आता अगदी सिम्पल एक टिपिकल बायकी उदाहरण आपण घेऊया. समजा तुझ्या गळ्यातलं एखादं छान आहे, हां, आणि तू मला भेटलीस, तर असं माझी स्टाईल विचारशील तर पटकन हे किती छान आहे. हां, पण काही जणींना अशी सवय असते, अगं विचार ना, विचार पटकन की कुठे घेतलंस. मग नुसतं विचारणार हे काय सत्यमचं का? अगं विचार की खूप छान आहे, कुठे घेतलं तू, मलाही आवडेल घ्यायला. हां, किंवा साडी चांगली पाहिली तरी खालून वर वरून खाली 10 वेळा म्हणणार, असं बघणार पण म्हणणार नाही पटकन की अरे किती छान आहे. तर मला असं ना, असं खोटं वागणाऱ्या लोकांचा मला खूप कंटाळा येतो. छान दिसलं तर मस्त म्हणा ना किती छान आहे. हो, खरंच. किंवा नाही आवडलं तर तोंडावर म्हणा नाही मला नाही आवडलं बाबा. उगीच खोटी खोटी स्तुती करणारे किंवा एरंडेल पिणारे लोक म्हणतो ना आपण, एरंडेल चेहरा, इस्त्री फिरवलेला, काही भावच नाही चेहऱ्यावर, अशा लोकांबरोबर मला फार अनकम्फर्टेबल फील होतं. दुसरी गोष्ट ना, एखाद्या बाईबद्दल कुठल्याही समाजात पटकन तिच्या चारित्र्यावर बोलल्या जातं, पटकन कमेंट करतात लोक, ते मला जरा खटकतं, नाही आवडत नाही. किंवा लोकांना काहीच माहिती नसतं. म्हणजे अगदी माझ्याच घरातलं उदाहरण घे, हे काय नवरा तिकडे परदेशात, तू काय इकडे करते, जा तिकडे. अरे मी विचारलं का तुम्हाला मी जाऊ की नको जाऊ? खरं. आणि त्याला जर कम्फर्टेबल तिथे आणि मला इथे आहे आणि काही कारणांमुळे मला जाता येत नाहीये आणि आमच्यात खूप क्लिअर आहे, तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? हो. किंवा तुला काय नवरा IT मध्ये, गले लठ्ठ पगाराची, कशाला एडी तक करते, राहा ना मस्त घरात. अरे त्याचा पगार गले लठ्ठ आहे का नाहीये, तो आम्हाला पुरतोय की नाही पुरत आहे, किंवा आणखीन काही असेल, किंवा मला जर माझ्या पायावर उभं राहायचंय, हो ना, मला जर आर्थिक स्वावलंबन आवडतं, तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? खरं. सो लोक असं ना खूप पटकन जे कमेंट्स करतात किंवा प्रगल्भतेने वागत नाही, उगाच चुकीचं काहीतरी बोलतात, त्याचा मला खूप त्रास होतो. किंवा आतबाहेर एक नाही राहत, तुम्ही पाठ वळले की तुमच्या मागे तुम्हाला नावं ठेवायला सुरुवात करतात. मला ह्या गोष्टी नाही आवडत. आणि भ्रष्टाचार, जिथे तिथे चांगल्या गोष्टींसाठी सुद्धा काम करताना पैसा दिल्याशिवाय कामं होत नाहीत. मी नाही देत, हो, वेळ लागला तरी चालतो मला, पण म्हणजे द्यावा लागतो, ही खूप वाईट गोष्ट मला वाटते. दुसरी गोष्ट आपण म्हणतो की स्त्री पुरुष समानता आहे, काळ कुठे चाललाय, स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून भिडते, असं तसं असं. तरीसुद्धा आजसुद्धा आपल्या समाजामध्ये वैष्णवी हगवण्यासारख्या केसेस होतात आहेत. आणि आजही आपल्याला खरंच स्त्री पुरुष समानता आहे का याचा फार गांभीर्याने विचार करायला पाहिजे. अनेक घरांमध्ये अनेक महिला मला अशा माहिती आहेत की ज्या बाहेर फार वेगळं दाखवतात, पण त्यांच्या आतल्या घरातली परिस्थिती ही फार वेगळी आहे. आजही त्या अनेक विचित्र विचित्र त्रासाला सामोरं जातात. त्रास म्हणजे काही फक्त शारीरिक मारहाण म्हणजेच त्रास नसतो, बरोबर, वेगवेगळ्या प्रकारचा त्रास असू शकतो, त्याला त्या सामोरं जातात. झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवतात, व्यक्त होत नाहीत, बोलत नाहीत, त्याला अनेक कारणं असू शकतात. आर्थिक स्वावलंबन नसतं अनेक वेळा, समाजाची भीती असते, समाज काय म्हणेल असतं, कारण आपल्याकडे अजूनही समाजामध्ये एकट्या राहणाऱ्या स्त्रीला तेवढं सुरक्षित वाटत नाही, तिच्याकडे तेवढ्या प्रगल्भ वैचारिक दृष्टिकोनातनं बघितल्या जात नाही. तिची म्हणणारी मैत्रिणी किंवा माणसं तिच्यापासून लांब जातात, खरंच, घटस्फोटीत ती झाल्यानंतर. आणि ही तर शहरांमधली स्थिती आहे. म्हणजे माझ्या माहितीत कितीतरी अशा महिला आहेत की ज्या बाहेर खूप वेगळं दाखवतात, पण ज्यांच्या घराच्या 4 भिंतीत फार वेगळं वातावरण आहे. तर अजूनही स्त्री कुडते आहे अनेक ठिकाणी,
ज्याचं मला अतीव दुःख होतं, जे दूर व्हायला पाहिजे. म्हणजे आपण जे म्हणतो की खूप समानता आहे आणि समान दरी आहे वगैरे, तसं काही नाही आहे. नाही आहे. आणि ही शहरांमधली स्थिती आहे. खेड्यात तर आणखीनच वेगळी स्थिती आहे. स्थिती आहे. आजही स्त्री संध्याकाळी 7च्या नंतर उंबरठ्याच्या बाहेर जात नाही. गावातल्या गोष्टी करते मी. 4 पुरुष आले तर ती दरवाजातनंच बोलते. हे मी रिमोट प्लेसेसमधलं म्हणते आहे. आजही तिचा से नाही आहे तिला. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर असं वाटतं की काय म्हणूया, मटेरियलिस्टिक दृष्टिकोनातनं आपण खूप प्रगती करत असू, पण अजूनही समाजामध्ये स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो तो बदललेला नाही. पूर्णपणे बदललेला नाही. खरं आहे. आणि त्याला मी फक्त पुरुषांनाच जबाबदार धरणार नाही, तर अनेक वेळा स्त्रियांना त्रास देणाऱ्या या स्त्रियाच दिसतात मला समाजामध्ये आजही अवतीभोवती. एक वेळ पुरुष तिला खूप चांगल्या पद्धतीने हँडल करून घेतो, पण स्त्री नाही करत. स्त्रियांच्या अनेकच वेळेला त्रासदायक ठरतात. अर्थात मी महिलांसाठी खूप काम करते आणि आम्ही सगळ्या महिलाच आहोत. माझ्या संस्थेत आम्ही 7-8 जणी सगळ्या महिलाच आहोत. आमच्यात प्रचंड एकी आहे. म्हणजे आम्ही खूप एकीने काम करतो. आमच्यामध्ये वैचारिक मतभेद असू शकतात, पण मनभेद आमच्यामध्ये नाही आहेत. पण तरीही स्त्रीला अजूनही समाजामध्ये दुय्यम स्थान बरेच वेळा दिलं जातं. त्याचा मला खूप त्रास होतो. हो ना, हे तुला खूप आणि जाणवतं, म्हणजे काम करतानाही अगदी जाणवतं, अगदी स्त्रियांशी तू बोलताना, त्यांना मदत करताना प्रत्येक वेळेला तुला ते लक्षात येतं. अगदी जाणवतं. हे मी माझ्या पिढीपर्यंतचं बोलते. हो, पुढच्या तरुण पिढीच्या बद्दल मी हे नाही बोलत आहे, पण मी माझ्या पिढीपर्यंतचा जो स्त्रियांचा प्रवास बघते तो काही समान पातळीवरचा मला दिसत नाही. स्त्री पुरुष समानतेच्या बाबतीत तसा नाही दिसत. बरोबर नाही दिसत. म्हणजे आजही 12 वाजता स्त्री जर एखादी घरी वर जाताना दिसली तर वरून बघणारे 4, बापरे 12 वाजता घरी चालली आहे. पण तेच जर पुरुष जात असेल तर कोणी बघत नाही असं. बरोबर, ही वस्तुस्थिती आहे. खरं आहे. आणि ह्याला कारण वैचारिक क्रांती व्हायला हवी आहे. काय करायला हवं, मी तुला तेच, एक कोणती गोष्ट अशी व्हायला हवी की ज्याच्यामुळे ह्याच्यामध्ये काहीतरी चांगला बदल घडून येऊ कोणी एक व्यक्ती करून नाही होणार. प्रत्येक स्त्रीनी स्वतःच्या वैचारिक प्रक्रियेमध्ये समाज काय म्हणेल याचा फार आता विचार न करता मला काय वाटतंय हा विचार करणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. त्याचबरोबर आर्थिक स्वावलंबन आलं की खूपशा गोष्टी सोयीस्कर होतात. बरोबर, म्हणून ते तिने केलं पाहिजे. वय कुठलंही का असेना, तिने धडपडत राहिलं पाहिजे, उभं राहिलं पाहिजे. आणि काय केलं पाहिजे तर पूर्वीच्या काळी खूप व्याख्यानमाला वगैरे जशा असायच्या तसे सामाजिक विषयांवरच्या खूप चर्चासत्र सातत्याने प्रत्येक शहरामध्ये घडले पाहिजेत, झाले पाहिजेत. त्याला लोकांनी आलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. कारण जसं वाचून आपण प्रगल्भ होतो तसं ऐकून सुद्धा आपण वैचारिक बदल आपल्यामध्ये येत असतो. बरोबर. वा, म्हणजे अगदी आत्ताचं उदाहरण देते की मी एक प्रकल्प राबवते आहे सध्या, चला व्यक्त होऊया. हो, कारण आपल्या समाजात अवतीभोवती आपल्याला असं दिसतं की अरे परवा माझ्याशी बोलला तो, त्याने सुसाईड केलं, अगं किती छान बोलला. म्हणजे त्याच्या आत इतकं काही होतं हे मला कसं कळलं नाही, किंवा इतर कोणी त्याला का समजून घेतलं नाही, का विचारलं नाही. त्याचे स्टेटस बदलले होते व्हॉट्सअपवरचे, त्याच्या फेसबुकवरच्या पोस्ट बदलल्या होत्या, मला त्या कळत होत्या, मी का जाणून घेतलं नाही त्याला किंवा तिला. बरोबर. तर व्यक्त होऊया, कारण आपण व्यक्त होत नाही. व्यक्त व्हायला आपल्याकडे वेळ नाही, ऐकणारा कान द्यायला आपल्याकडे व्यक्ती नाही. आणि म्हणून त्या परिस्थितीत व्यक्त होणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि म्हणून मी ही मालिका महाराष्ट्र टाइम्स बरोबर जेव्हा आत्ता सुरू केलेली आहे ठाण्यामध्ये, तर पहिला विषय माझा होता की विवाह संस्था काळाबरोबर संपेल की टिकेल. कारण क्षणोक्षणी ब्रेकअप होताना दिसतात आहे. छोट्या छोट्या कारणावरनं तरुण पिढीमध्ये तर लग्न व्हायच्या आधीच 10-12 ब्रेकअप होतात, लग्नानंतरही खूप फास्ट ब्रेकअप होतात आहे. त्यांना लग्न पण करायचं नाहीये, लग्न पण करायचं नाहीये, सोबत तर राहायचंय पण जबाबदारी घ्यायची नाहीये, मूलबाळ नको आहे, ते त्याच्या पुढचं आहे.
तर हे सगळं मी चर्चेतनं घडवून आणलं. आणि ही चर्चा घडवताना मी काउन्सिलर्स घेतले सायकॉलॉजीमधले, लग्न संस्था चालवणारी व्यक्ती घेतली, फॅमिली कोर्टची वकील घेतली. आणि ती मला वाटलं एक 50-60 लोक येतील. कोण येत आहे हल्ली ऐकायला? 250 लोक ऐकायला होते. वा. आणि त्यामध्ये सुद्धा 60च्या पुढचे जास्त होते. ओके. की ही संस्था टिकेल की नाही. आणि हे टायटल तर मी घेतलं, पण मला स्वतःलाच त्याच्यातनं एक फार सुंदर बोध मिळाला बरं का. की एकीकडे मी म्हणते आहे की स्त्री अजूनही समान पातळीवर नाही, अजूनही ती तडजोडच करते आहे. संसार म्हटला की तडजोड आलीच, पण माझ्या पिढीपर्यंतच्या मैत्रिणींनी खूप काही प्रमाणात अनेक जणींनी तडजोड केलेली आहे, करतायत. मी पुढच्या पिढीचं बोलत नाही आहे. ह्या विषयावरच एका काउन्सिलरनी फार सुंदरच सुरुवात केली, ज्याने माझेच कान टोचल्या गेले. ती म्हणाली की टिकवायचीच हा अट्टहासच काय, पण नाही टिकत आहे, नाही पटत आहे, नाही पटलं, तुटलं का म्हणून तुम्ही सगळ्यांनी आत्तापर्यंत सहन करत आलात, खूप मन मारत आलात आणि मग डोळ्याला पदर लावत बसलात, तसा पुढच्याही पिढीनी तो तसाच लावावा, हा तुमचा अट्टहास का आहे? आणि मी बोलताना असं म्हणाले त्या परिसंवादात की कॉलेजची मुलं आज असायला हवी होती, कारण उद्या त्यांना संसार करायचे. तर ती म्हणाली बरं झालं ती नाही आहेत. मला फार तिचे ते विचार पटले त्या क्षणाला. ती म्हणाली बरं झाले ते नाही आहेत, तुम्हाला तुमचं बॅगेज त्यांना का लादायचं आहे की अशाच पद्धतीने संसार केला पाहिजे आणि तो टिकवला पाहिजे. रोजच्या जीवनामध्ये अनेक नात्यांमध्ये घटस्फोट होत असतात. अनेक मैत्रिणींशी आपलं तुटतं, मित्रांशी तुटतं, नातेवाईकांशी तुटतं, त्यावर चर्चा होत नाही. मग ह्या नात्याबद्दलच इतकी चर्चा का होते? नात्यावर जास्त चर्चा का होते या नात्याबद्दल? तर लग्न संस्था ही काळाबरोबर टिकेल की संपेल? ती टिकेलच, हा अट्टहासच नकोय. तडजोड करूनही जमत नसेल तर ती संपलेलीच चालेल वेळेवर. म्हणजे समाजामध्ये वैचारिक ह्या पिढीमध्ये, बरं जी बोलत होती ती आत्ताच्या पिढीचं प्रतिनिधित्व करणारी आहे, त्यामुळे आताच्या पिढीमध्ये विचारांमध्ये किती क्रांती होते, किती बदल होते. काही वेळा ते खूप तोट्याचं आहे, खूप जास्त पुढारलेलं आहे, काही वेळा ते फार छान पण आहे, त्यांच्याकडनं खूप काही शिकण्यासारखं आहे. आणि लग्न म्हणजे फक्त तडजोड नाही, तर ते त्याच्याकडे व्यवहार म्हणून सुद्धा बघतायत. आणि नुसती तडजोड नाही, तर त्याच्याकडे ते व्यवहार म्हणून बघताना पगार दोघांचा आहे ना, अर्धे खर्च तू कर, अर्धे खर्च मी करीन. आज बाळाची नापी मी बदलली, उद्या तू बदल. आणि खरंच खूप गंमत वाटते आपल्यापर्यंतच्या पिढीला ते बघणं, पण ते एका परीने बरोबर आहे. पुरुषाला पण त्याची जबाबदारी इक्वली कळायला हवी. आणि आयुष्यभर मग त्या बाईनी मी तुझ्यासाठी हे केलं, त्याच्यासाठी ते केलं, तुमच्यासाठी जगताना मी स्वतःसाठी जगलेच नाही, असं बोंबळण्यापेक्षा समसमान प्रवास समांतर लेव्हलचा दोघांनी एकत्र केला तर तो किती सुंदर आहे ना. की आज स्वयंपाक मी केला, उद्या तू कर. सो मला असं वाटतं की हे वैचारिक परिवर्तन आपल्या पिढीला डायजेस्ट करणं अजूनही थोडंसं कठीणच आहे. कारण मी माझ्या आईला तडजोड करताना पाहिलं आहे, तिने तिच्या आईला तडजोड करताना पाहिलं आहे. सो हे परंपरेनेच चालत आलं. त्यामुळे आपल्यासारख्यांना नाही बाई, लग्न म्हणजे तडजोड, ते टिकवूनच ठेवायचं आहे, भांडं झाकूनच ठेवायचं आहे, कोंबडं आरवायला नको, हीच आपल्याला सवय झालेली आहे, एक सवय. परंतु आताची पिढी ही फार वैचारिक दृष्ट्या खूप बदलली आहे, आपल्यापेक्षा खूप पटीनी पुढे आहे, खूप पुढे आहे. आणि काही त्यांचं खूप शिकण्यासारखं आहे, खरं आहे, खूप घेण्यासारखं आहे असं मला वाटतं. येस, क्या बात आहे. वा, खूप छान. अरुंधती, इतकं मस्त तू बोलतीयस आणि मला असं वाटतं की तू थांबूच नाही बोलताना, कारण तुझ्यामुळे अनेक गोष्टी इथे पुढे पण येत आहेत, बाहेर येत आहेत, सगळ्या लोकांपर्यंत पोहोचत आहेत आपल्या या टॉक शोच्या माध्यमातून. पण खरं सांग आरती, मीच तुला एक प्रश्न विचारते. आपण आता या ज्या विषयावर बोललो, बोल ना. मी तरी बाई ह्याच परंपरेतनं आली आहे की घरी आल्यानंतर बाबांनी टी व्ही समोर बसायचं आणि आईने किचनमध्ये जायचं. ओके, मी असंच बघत आली आहे. हां, मी त्याच्या पुढच्या पिढीची आहे समजा.
आज मला मी विचारते की मला आवडेल का की मी बाहेरनं आल्यावर मी टी व्ही समोर असा रिमोट घेऊन अशी बसली आणि माझा नवरा किचनमध्ये जाऊन फोडण्या घालतोय. मला आवडेल का? त्याच्यात काही चूक नाही आहे, काही वाईट नाही आहे, ते काय हरकत काय आहे त्याला. पण मलाच अगं बाई तो काम करतोय आणि मी टी व्ही पाहत बसली. हे परंपरेने आपण मला जे संस्कार आपण दिलेले आहेत बघितलंच नाहीये कधी हे. एक्झॅक्टली. तर तुला तरी ते डायजेस्ट होईल का आपल्याला की माझा नवरा किचनमध्ये जाऊन बाई आली नाही म्हणून भांडी घासतोय आणि मी अशी तंगड्यावर करून टी व्ही पाहत त्याच्यासारखी जसा तो बसतो तशी बसली आहे. तो काहीच म्हणणार नाही, त्याची अपेक्षा पण नसेल मी ते घासावं. पण मला आवडेल का? तर तुझं याच्यावर काय मत आहे? मे बी मला असं मी टी व्ही समोर वगैरे बसली आहे वगैरे असं नाही, पण माझं काहीतरी मी इम्पॉर्टंट काम जर करत असेल आणि त्यावेळेला जर माझा नवरा किचनमध्ये जाऊन काही करत असेल तर मला काही नाही वाटणार, कारण हे घडलंय माझ्या बाबतीत. म्हणून मी तुला नक्की सांगू शकते. म्हणजे आशुतोषही घरी काम करतो ना, तो मला चहा देतो सकाळी. किती छान. हा, म्हणजे असं काही नाही, पण तरी सुद्धा असं कुठेतरी मला ना ते ओचापल्यासारखंच होतं. बापरे, नाही, पण आपण म्हणजे झोपलोय तुझे आणि म्हणतेस तो ना उठलाय. की मी मजा नाही करू शकणार त्या काळात. हा. म्हणजे मी टीव्ही असं Exactly. लांब तंगड्यापासून टीव्ही बघते बाबा, Exactly. किंवा मी मैत्रिणींबरोबर मज्जा करते, नवरा काहीतरी घरामध्ये कामं करते, मे बी ते मला कुठेतरी नाही हे होणार. पण मी जर माझं कोणतं तरी इम्पॉर्टंट काम करते की बाबा मी माझं पुस्तक पूर्ण करते आणि त्याच्यासाठी मला तो वेळ देणं आवश्यक आहे, किंवा परवा माझं ट्रेनिंगचं काहीतरी इम्पॉर्टंट असं वर्कशॉप आहे आणि त्याची काहीतरी मी तयारी करते, किंवा मी काहीतरी R&D करते, सो माय हजबंड ऑल्सो अंडरस्टँड्स की हे काहीतरी खूप इम्पॉर्टंट काम आहे आणि आपण आणि ते त्याच्यासाठी त्यांना- वेळ देणं आवश्यक आहे. आपण ते त्यांना आपण बिझी असू तरच करू देऊ, नाहीतर नाही आपण तर काही नाही. करू देणार नाही देणार करू. ना. नक्कीच. कारण आपण तसंच आलेलो आहे आपण ना तसंच आतापर्यंत. आलेलो. ती परंपरा अजूनही वेगळ्या, मे बी वेगळ्या माध्यमातून आपल्या पिढीची चालू आहे ऍक्च्युअली. की ज्या ह्याच्यातनं काहीतरी वेगळं स्वतःचं पण करतात आहेत, त्यांच्यासाठी थोडं वेगळं नाही, म्हणजे असेल हे. परवा माझी एक विद्यार्थिनी मला म्हणाली, लग्न झालेली, म्हटलं काय चाललंय? काय नाही, मी पिकनिकला जाते आहे आणि आता संध्याकाळी नवरा करून ठेवेल मस्त स्वयंपाक पाणी. तो म्हटलं हो, किती छान ग, तो करून ठेवेल आणि तू हा, मग त्यात काय आहे, तो नाही का जात, तसे मी चालले. किती छान. सो किती छान आहे हा बदल. पण तो आपल्याला मोठा अजूनही थोडा डाचतोच. नक्कीच. म्हणजे नवरा स्वतः जाऊन तर नाही करणार, पण तो करून घेईल. त्यांना माहिती आहे कोणाकडनं आणि किंवा काय आवडतं किंवा आरतीला. झोमॅटो स्विगीवरनं मागवून तरी आरतीला नक्कीच काय आवडतं ठेवेल. तेवढं तो नक्कीच आणून मिळून ठेवेल, एवढं मात्र नक्की करेल. वाव, किती छान चर्चा चालली आहे. मला एक छोटंसं सेगमेंट तुझ्यासोबत आता आपण करूया Yes. आणि मजा येईल तुला पण त्या जे काही माध्यमातून पण सांग- अनेक गोष्टी जे काही बाहेर सांगशील येतील. ते खरं खरं सांग. देवा Yes. शपथ खोटं सांगू नको. नाही, असं तू आणि काही तू खोटं segment सांगणार आहे. नाहीस, मला माहिती आहे. तू जे सांगशील ते छान खरं आणि एकदम मस्त सांगशील. तर मला सांग की असं कोणतं सोशल कॉज आहे एक की ज्या कॉजसाठी तुझ्यासाठी ते कॉज तुझ्या पॅशनशी खूप क्लोजली कनेक्टेड आहे, असं कोणतं कॉज, सोशल कॉज घेऊन तू काम करते आणि का? माझ्या पॅशनशी कनेक्टेड नाही आहे, पण कुठल्याही एखाद्या चांगल्या कार्याची सुरुवात ही अनुभवातून होत असते. म्हणजे जे कॅन्सरचं माझं काम आहे सोशल Okay. कॉज, की गेली 12 वर्ष मी आमच्या संस्थेच्या माध्यमातून माझ्या सगळ्या मैत्रिणींच्या बरोबरीने 12 वर्ष आदिवासी पाडे वस्ती, तळहातावर पोट असणाऱ्या महिलांसाठी विनामूल्य कॅन्सर टेस्टिंग करते आहे. म्हणजे मग त्याच्यामध्ये सोनोग्राफी, मॅमोग्राफी, CA-125, पॅप्समियर, त्या बायकांना आयर्न कॅल्शियम देणं, कारण व्हायटमिनची त्यांच्यामध्ये कमतरता असते, तर मल्टीव्हायटमिन देणं, हे सगळं विनामूल्य, कुठलंही अनुदान नसताना, सामाजिक काम करतानाच वेगवेगळे महोत्सव भरून त्यातनं मिळणारं फंडिंग, समाजातल्या दानशूर लोकांकडनं मिळणाऱ्या फंडिंगच्या माध्यमातून पैसा उभा करून हे काम गेली 12 वर्ष सातत्याने वाह, क्या बात करते. आणि पॅशन नाही म्हणता येणार, पण कॅन्सरमुळे जी काही कुटुंबाची झीज होते, व्यक्तीची तर होतेच ज्याला होतो, पण कुटुंबाची होते आणि त्याच्यासाठी लागणारा खर्च, श्रीमंतांचा आजार येतो, तो मी माझ्या घरात अनुभवल्यामुळे मला असं वाटतं की ह्या तळागाळातल्या लोक ज्यांचं आज काम केलं तर त्यांना पैसा मिळणार आहे, ह्यांचं कोण बघणार, ह्यांचं कोण करणार, त्या जाणीवेतनं 12 वर्षापासून मी हे काम करते आणि ते मला माझं सगळ्यात महत्त्वाचं सोशल कॉज वाटतं. क्या बात आहे. आणि करता करता एक तप झालं. वा, क्या बात आहे. अशी कोणती एक व्यक्ती की जी सोशल रिफॉर्मर आहे आणि ती तुला इन्स्पायर करते? मला इन्स्पायर माझी आईच करते. का? आई का? हो, कारण सामान्यातली असामान्य आई होती.
अशा अर्थानं की 35-40 वर्षापूर्वी ती जेव्हा वर्धा ते पुलगाव केंद्रीय विद्यालय, तेव्हा लोकल्स नव्हत्या, काहीच नव्हतं आणि पॅसेंजरसारख्या ट्रेननी अपडाऊन करायची, लोंबकळत जायची, कोळशाची इंजिनं होती गाड्यांना. त्यावेळेला तिने एका गरोदर महिलेचं ट्रेनमध्ये गावातले बायका आणि पुरुष विटाळ होतो असं म्हणत असताना एका बाईला प्राणांतिक वेदना, प्रसव वेदना व्हायला लागल्या आणि वर्धा पुलगाव हे अंतर पाऊण तासात पॅसेंजरनी काटलं जायचं. त्या ह्याच्यात बाजूला बसलेल्या अशिक्षित बाईला जेव्हा प्रसव वेदना सुरू झाल्या तेव्हा क्षणाचाही विचार न करता त्या डब्यातल्या पुरुषांना तिने बाहेर बाजूच्या डब्यांमध्ये पाठवून स्वतःच्या बॅगमधली एक साडी काढून, तिच्या पर्समध्ये कायम शिवणकामाचं साहित्य असायचं कारण ती खूप विणकाम भरतकाम करायची, त्यातल्या कात्रीनी तिने त्या बाळाची तिचं बाळंतपण केलं गाडीत. ओके. आणि ते नाळ कापून ते बाळ आणि तो विटाळ साडीत गुंडाळून तिच्या हातात ते बाळ दिलं. ती मला माझी आई, की मला कोण उद्या या बाळाचं काही झालं, हिचं काही झालं तर माझ्यावर येईल हा कुठलाही विचार न करता जे धाडस तिने दाखवलं, तेव्हा ती लहानच होती, 43-44 वर्षाची, ते मला फार ग्रेट वाटतं. कॅन्सर झाल्यानंतर आता माझ्याजवळ जो काही वेळ आहे, त्या काळात मी 2दा अमेरिकेत जाऊन मुलींचं बाई पटकन बाळंतपण करून येते, देवा तेवढं मला जगव, आता काय मला हे करून घेऊ दे, मग काय मला ते करून घेऊ दे. मग बगीच्यातल्या कुंड्यांचं, माझ्या 5 कुंड्या माझ्या या मैत्रिणीला द्या, 10 त्या तिला द्या, का तर बाबांना एकटं मॅनेज होणार नाही म्हणून. जाण्याच्या आधीचं मुलींची मुली म्हणजे आमची मुलं लहान आहेत तर ते सगळं येऊन तेरावे आणि ते सगळे दिवस करू शकणार नाहीत म्हणून मग माझ्या मृत्यूनंतर कुठलंही श्राद्ध, पक्ष, तिथीविधी काही करू नका, मी जर जीवन जगताना चांगलं कर्म केलं असेल तर मला मोक्ष आपोआप मिळेल, हे तिने लिहून ठेवलं. आणि माझ्या 13व्या दिवशी साईबाबांच्या मंदिराच्या बाहेर फक्त लाडू वाटा, कारण ती साई भक्त होती, आणि आपल्या घरी जी कामाला बाई येते, जी प्रेग्नंट आहे, तिला महिनाभर दवाखान्यात डबा पोचवायची व्यवस्था करा आणि तिचं सगळं करा, हे विचार करणारी, किंवा निसर्गाने निर्माण केलेल्या फुलांना माझ्या प्रेतावर जाळू नका, तर बगीच्यातलं एकच फूल माझ्या मस्तकावर ठेवा, मला कुठलंही शृंगार करू नका, मी जीवन जगताना अतिशय साधी राहिले. तर माझ्या मुलींनी, तिच्या वडिलांनी तिला ती म्हणजे 32शीत असताना जी सिल्कची साडी घेतली होती ती मी बाहेर काढून ठेवली आहे, तीच मला नेसवा, ती माझ्या मुलींनी मला नेसवा, आणि माझं मळवट वगैरे काही भरू नका, मी जशी होती तशीच मला पाठवा. आणि माझं शव नेल्यानंतर घरामधल्या प्रत्येक व्यक्तीला जेवल्याशिवाय जाऊ देऊ नका. हे सगळे भन्नाट विचार वयाच्या 52व्या वर्षी जेव्हा माणसाला जगायचं असतं त्यावेळेला मृत्यूचं इतकं प्रॅक्टिकल प्लॅनिंग करून ते लिहून ठेवणारी माझी आई मला फार मोठी रोल मॉडेल आणि सामान्यातली असामान्य वाटते. वा वा वा, क्या बात आहे. अशी कोणती एक छोटी ॲक्शन मोठा डिफरन्स घडवून आणण्यासाठी कारणीभूत ठरली आहे तुझ्या आयुष्यामध्ये? बापरे, खूप ट्रिकी क्वेश्चन आहे हा. छोटी ॲक्शन, मोठा, ज्याच्यानी मोठा डिफरन्स घडून आला आहे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये पण असू शकतो. मला असं वाटतं छोटी ॲक्शन म्हणजे मी माझं 10 मिनिटात ठरवलेलं लग्न, ही छोटी ॲक्शन, आणि त्यांनी झालेला प्रचंड बदल. म्हणजे मी माझ्या नवऱ्याला नेहमी म्हणते हसत हसत की माहेरी मी खूप लाडोबा आणि शेंडेफळ होती, लाडवलेली होती, कुठल्याच जबाबदाऱ्या माझ्यावर कोणीच टाकल्या नव्हत्या, तू खूप जबाबदाऱ्या माझ्यावर टाकल्यास, फार मला पॅम्पर केलं नाहीस, फार माझे लाड केले नाही, आणि त्यामुळे मी इतकी कणखरपणे, चिवटपणे संघर्ष करत राहिली, आणि जे काही थोडंफार करते आहे, स्ट्रगल करते, ते केवळ तुझ्यामुळे. म्हणजे तू जर खूप जास्त जपलं असतं तर मी कदाचित इतकी ठामपणे उभी राहिली नसती. त्यामुळे जे काही मी इतके विविध क्षेत्रात आज काम करू शकते ते त्यांनी फार मला न जपल्यामुळे मी करू शकते, आणि हे त्याचं श्रेय आहे. राईट. आणि म्हणून मला त्याचे खूप थँक्स मी मानते वा, की त्यांनी मला फार माझे लाड नाही केले आणि जे फार बरं केलं.
लाड केले असते तर मी फार लाडात राहिली असती. घरात मला राहायला खूप आवडलं असतं. मी फक्त नवऱ्याची वाट पाहणारी बायको आणि मुलांची आई या 2च भूमिका करू शकले असते. बाकी मी काहीही केलं नसतं. म्हणजे हे मी निगेटिव्ह वेनी म्हणत नाही आहे की त्यांनी माझी काळजी नाही घेतली. उलट मी असं म्हणते की त्यांनी मला मजबूत केलं. त्यांनी जर मला खूप जपलं असतं, खूप पॅम्पर केलं असतं, खूप माझे लाड केले असते, छान 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 म्हटलं असतं, तर मी हे काही नसतं केलं. आणि तो खूप क्रिटिसाइज करतो मला सतत, आणि त्यामुळे मी सतत माझं नाणं खणखणीत आहे की नाही हे वाजवून बघत असते. त्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी मी फार पॉझिटिव्हली घेते किंवा मी घ्यायला पाहिजे. तुला स्वतःला मोटिवेटेड कसं ठेवतेस जेव्हा तुला अपेक्षित असणारा बदल अतिशय स्लो होत असतो? मला सगळे असं म्हणतात खरं की फार मोटिवेशन तुम्ही देता. असं मला माहिती नाही मी इतरांना काय मोटिवेट करते वगैरे. मला वाटतं माझा मुळातच स्वभाव जो आहे ना तो खूप सकारात्मक विचारांचा आहे. मी पटकन हरणारी नाही आहे. मी चॅलेंजेस स्वीकारणारी आहे. मला चॅलेंजेस स्वीकारायला आवडतं. मला रडत बसायला आवडत नाही. मला परिस्थितीसमोर शरण जायला आवडत नाही. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी मला आपोआपच सेल्फ मोटिवेट करत राहतात. बरोबर. वा. त्यासाठी वेगळं काही मोटिवेट मला नाही करायची गरज पडत. आणि माझे गुरु साईबाबा, ती एक प्रचंड मोठी ताकद, शक्ती. हा श्रद्धा अंधश्रद्धेचा भाग असू शकत नाही. मला असं वाटतं जी एखादी शक्ती, जो एखादा गुरु तुम्हाला जीवन जगताना एनर्जी देत असेल, ऊर्जा देत असेल, प्रेरणा देत असेल, काम करायचं बळ देत असेल, त्या कुठल्या तरी शक्तीवर तुम्ही सरेंडर व्हा, तिच्यासमोर झोकून द्या. आणि जे होईल तो त्याने केलं, जे नाही झालं ते त्याची इच्छा नाही म्हणून नाही झालं. सो ही साईबाबा जी काही शक्ती आहे, जिने मला आत्तापर्यंत हा माझा सगळा प्रवास खूप वळणावळणांचा, अनेक आव्हानांचा आत्तापर्यंत पूर्ण करताना प्रचंड बळ दिलेलं आहे मला, त्या आध्यात्मिक शक्तीची ही ऊर्जा आहे असं मला वाटतं. क्या बात आहे. वा, मस्त. असं कोणतं एक स्किल प्रत्येक सोशल ॲक्टिव्हिस्टकडे असलं पाहिजे असं तुला वाटतं? सर्वसमावेशक, प्रत्येकाला समजून घेणं. प्रत्येकाचे काहीतरी प्रॉब्लेम असू शकतात. प्रत्येकाच्या मनात डोकावणं, अंतरंगात डोकावणं, आणि फक्त कामापुरतं माणसांना न वापरता त्यांच्या गुणदोषांसकट त्यांना स्वीकारताना त्यांना इथून आपलं मानणं. आणि नुसतं त्यांना नाही, त्यांच्या कुटुंबालाही आपलं मानणं. आणि जे काही लोकांना आपण जोडतो ते त्यांच्यावर निस्वार्थ निस्सीम प्रेम करत त्यांना जोडणं आणि ती साखळी वाढवत नेणं. हे कुठल्याही सामाजिक कार्यकर्त्याचं, मी स्वतःला सामाजिक कार्यकर्ता परत सांगते शेवटी, म्हणू इच्छित नाही, कारण मला हे लेबल नको आहे. मी इतकं मोठं काम करणारी माणसं आपल्या अवतीभोवती आहेत समाजामध्ये की मी त्यातला एक थेंबसुद्धा नाही आहे. आणि हे मी खूप नम्रतेने म्हणते वगैरे असं नाही, वस्तुस्थिती आहे. इतकं मोठी काम करणारी माणसं आहेत, त्यात आपण खूपच छोटंसं काम करतो आहे. त्याच्यामागची एकच भावना आहे, समाजाकडनं जे घेतो ते समाजाला दिलं पाहिजे. त्या भावनेतनं ते आहे. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ती वगैरे नाही. हे काम करताना, अशा प्रकारचं काम करताना सर्वसमावेशक अशा पद्धतीने आपण असलं तर माझा प्रवास खूप सुखकर चालला. एक्झॅक्टली, तेच तो प्रत्येकाने ते कौशल्य असं मध्ये असावं. वा. आणि एका शब्दामध्ये जर तुला सांगितलं की तुझं व्हिजन काय आहे तर तू काय सांगशील? खरं सांगू का, लोकांना वाटू शकतं एक ना धड भाराभार चिंध्या, कारण मी शैक्षणिक काम करते, सामाजिक करते, सांस्कृतिक करते, अनेक उपक्रमात. म्हणजे मला आजही लोकांनी विचारलं की जसं आपण डॉक्टरला डॉक्टर म्हणतो, इंजिनियरला इंजिनियर म्हणतो, कमिशनरला कमिशनर म्हणतो, तुम्ही नक्की काय करता? तर मला या प्रश्नाचं उत्तर नाही देता येत की मी नक्की काय करते, मी नक्की कोण आहे, कारण मी इतकं वेगळं 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 काय काय करते. तर माझा असा फोकसच नाही आहे. मला असं वाटतं एका शब्दात मला ते याच्यासाठी डिफाईन नाही करता येणार. तुमचं काम करताना तुम्हाला ज्याच्यातून आनंद मिळतो, जो आनंद तुम्ही घेऊ शकता, इतरांना देऊ शकता, ते सगळं 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 मला करत राहायचं आहे आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत.
त्यामुळे एक असा माझा फोकस खरंच काही नाही आहे. बरोबर. आनंद घ्या आणि आनंद द्या. जे जे करतो ते खूप प्रामाणिकपणे त्याच्यामध्ये करायचं, झोकून करायचं, मनापासून करायचं, अगदी ट्रान्सपरंट राहून करायचं आणि मस्त. करत राहायचं. करत राहायचं. एक फोकस नाही आहे माझा की मला पुढच्या 5 वर्षात 200 कोटीचा टर्नओव्हर गाठायचा आहे किंवा माझी संस्था ही नंबर 1 झाली पाहिजे. असं काही नाही. कारण मी उद्याचं प्लॅनिंग करतच नाही. मी आत्ताच्या क्षणाचाच फक्त विचार करून जगणारी बाई आहे. क्या बात आहे. वा, मस्त. खूप छान वाटलं अरुंधती. आज तुझ्याशी आम्ही गप्पा मारल्या, विविध विषयांवरती तू बोललीस आणि भरभरून बोललीस आणि अगदी छान मस्त सांगितलंस आपल्या सगळ्या मैत्रिणींना. हा आमचा टॉक शो तुम्हाला नक्की आवडेल बघायला आणि मला माहिती आहे की तुम्ही नक्की छान छान कमेंट्स द्याल, तुम्ही लाईक कराल, शेअर कराल आणि सबस्क्राईब कराल. ह्या जर आमच्या गप्पा तुम्हाला आवडल्या असतील तर माइंडफुल हार्ट हे आमचं जे चॅनल आहे यूट्यूबवर ते तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि लवकरच पुढचा माइंडफुल पर्सनॅलिटी घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत. मला मित्रमैत्रिणींना एकच सांगायचं आहे प्लीज जाता जाता की माझे विचार तुम्हाला पटायलाच हवेत असं काही नाही. हे माझे विचार आहेत आणि हे अनुभवातून आलेले विचार आहेत. हे आहे असं आहे. त्यामुळे हे विचार तुम्हाला जर आवडले तर आरती म्हणाली तसं तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. आणि आरती, तू आज माझं माइंडफुलनेस ह्या तुझ्या टॉक शोमध्ये मनापासून फुल माइंडने मला बोलायची संधी दिलीस त्याबद्दल तुझे आणि सगळ्या टीमचे मनापासून आभार. थँक्यू. अरुंधती, मला असं वाटतं तुझं एक गाणं झालंच पाहिजे. अरे यार, मी गाणारी नाही आहे खरं, पण मला गायला खूप नाही, आवडतं. पण तू गा. हा, म्हणजे कोणी मला गाणं म्हटलं वगैरे की मी अजिबात माझ्या सह्याद्रीच्या इंटरव्ह्यूमध्ये तू 2 गाणी गायली आहेस, त्याच्यामुळे तुला आता मला आवडतं गायला. हां, खरं म्हणजे आशाबाईंनी गायलेली गझल ही फार हिम्मत करते मी, पण मला ही गझल मला खूप आवडते. सलोना सा सजन है और मैं हूँ, सलोना सा सजन है और मैं हूँ, जिया में एक अगन है और मैं हूँ, सलोना सा सजन है और मैं हूँ, तुम्हारे रूप की छाया में साजन, तुम्हारे रूप की छाया में साजन, बड़ी ठंडी पवन है और मैं हूँ, सलोना सा सजन है और मैं हूँ. क्या बात आहे, क्या बात आहे, बढिया. मस्त. ही पुस्तकं तुझ्यासाठी आणलीत मी लिहिलेली. वाव. हे आहे द माइंडफुल हार्ट द माइंडफुल हार्ट. आणि बनवण्याच्या गप्पा. वाव. ते अमेझॉन बेस्टसेलर आहे. ओ ग्रेट. आणि हे त्याचं इंग्लिश बार्टर अँड बँटर नॉस्टॅल्जिक म्युझिक्स. तर तुला ते नक्की आवडतील वाचायला. खरं तुझीच मुलाखत व्हायला पाहिजे. तू घेतलीस माझी. किती वर्सटाईल आहे तू तुझी नक्की personality. वाच आणि मस्त. तुझा छान छान फीडबॅक मला दे नंतर. नक्की नक्की आणि जरूर. आमचे प्रायोजक आहेत पॉवर ॲम. त्यांनी मस्त गणपती त्यांच्या काय सुंदर ग. फॅब्रिकेशन युनिट मधनं बनवून थँक्यू पाठवले थँक्यू आपल्याला. पॉवर ॲम. Yes. थँक्यू सो मच. आणि हे आहेत रेअर केमिस्ट्री. ओ, ॲज रेअर ॲज यू. त्यांनी Oh, क्यूट असं great. त्यांचं हे पाठवलंय. हे नावच किती छान खूप आहे. सुंदर. आणि त्याच्यावरचं ते डिझाईन पण एकदम हो. युनिक आहे. आणि मस्त. डर्मॅटॉलॉजिकली टेस्टेड आहेत आणि मी ते यूज करते. तू Great. नक्की यूज कर. नक्की नक्की. आणि आता हे आहेत विश्वस्वामी आयुर्वेदा. ओ, त्यांनी त्यांचे आयुर्वेदिक प्रॉडक्ट्स मस्त असे त्यांच्या कॉटनमध्ये पॅक करून तुझ्यासाठी थँक्यू आणि विश्वस्वामी. विशेष म्हणजे हे ठाण्यातलेच आहेत. ओ आणि ग्रेट. डॉक्टर मेघा निजय यांचं हे आहे. आणि खूप छान, त्या स्वतः पण खूप छान ट्रीटमेंट्स देतात. वाव. मी पण गेलेली आहे थँक्यू त्यांच्या थँक्यू treatments सो घ्यायला. मच. अतिशय मस्त त्यांचं काम आहे.
आणि हे आहे साताऱ्याचे आपले प्रायोजक चौभारी. काय मस्त गोड मसाले हे- आहेत हे त्यांचे, आहे गं. मस्त मसाले आहेत काय त्यांचे. डेकोरेटिव्ह आणि मस्त Yes. कांदा लसूण मसाला, येस, मराठा आणि मसाला त्यांचे, आणि चव भारी. आवडते मसाले आहेत आणि खूप खूप आवडतात सगळ्यांना. थँक्यू. ही चव आणि मी नक्की भारी स्वतः ते यूज असणार केले, आहे. अरे एकदम चव भारी, लय भारी असे. थँक्यू सो मच. येस. तर मित्रमैत्रिणींनो, अटायर पार्टनर सुई दोरी, कॉर्ड सेट्स विथ हँड एम्ब्रॉयडरी, our global TV and radio partner, E-Prasaran Radio and Television. Their programs are seen in 168 countries. And our radio partner, Vishwas Radio, Nashik. Look partner, Nikita. Location partner, Line in Studio, Khar, Mumbai. Thank you very much once again. आणि पुन्हा भेटूया अशाच एका नव्या माइंडफुल पर्सनॅलिटीसोबत. खूप खूप धन्यवाद. विविध व्यक्तिमत्वांच्या जीवनाचा प्रवास, श्रवणीय अनुभवांची असे माहिती खास. सगळ्यांना हा टॉक शो असे सजग बनवणारा, विजन विस्डमच्या अगदी जवळ नेणारा, माइंड हाच्या कौशल्यांना जागविणारा शो, माइंडफुल हा टॉक शो.